आणि यानंतरची बातमी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची। राहुल गांधींची यात्रा आज महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि भारत जोडो न्याय यात्रेमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सुद्धा सहभागी होतील। शरद पवार यांच्यासह संजय राऊत चांदवडमधल्या सभेत सहभागी होतील। 14 मार्चला भारत जोडो न्याय यात्रा चांदवड मार्गे नाशिकमध्ये येते। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, जेव्हा भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये येणार आहे तेव्हा त्याचा कार्यक्रम कसा असेल, कुणाकुणाची हजेरी पाहायला मिळेल नाशिकच्या भारत जोडो न्याय यात्रेत? दादा, आज नंदुरबार मधून महाराष्ट्रामध्ये भारत जोडो न्याय यात्रा प्रवेश करते आहे। उद्याला म्हणजे 13 तारखेला धुळे मार्गे मालेगाव मध्ये असणार आहे, मालेगाव परिसरामध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे आणि 14 तारखेला सकाळी चांदवड मार्गे नाशिक शहरामध्ये दाखल होणार आहे। तत्पूर्वी सकाळी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाहीर सभा होणार आहे। या सभेमध्ये शरद पवार तर जाणारच आहेत, परंतु त्याचबरोबर महाविकास आघाडीमधले शिवसेना उभाटा गटाचे जे नेते आहेत संजय राऊत हे देखील या जाहीर सभेमध्ये सहभागी होतील। आणि एकूणच तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल करण्याची रणनीती महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांच्या माध्यमातून आखण्यात आलेली आहे। त्या पद्धतीने तो कार्यक्रम होणार आहे। त्याचबरोबर आजपासून पुढील 3 दिवस संजय राऊत नाशिक मुक्कामी असणार आहेत। उद्याला शरद पवार आणि संजय राऊत दोघेही नाशिक मुक्कामी आहेत, त्यामुळे शरद पवार आणि संजय राऊत यांची उद्याला नाशिकमध्ये भेट होण्याची देखील शक्यता आहे। कदाचित निफाडमध्ये शरद पवार यांची सभा आहे, त्या सभेला देखील संजय राऊत जाऊ शकतात, अशा स्वरूपाची देखील चाचपणी आता केली जाते। त्याचबरोबर नाशिक लोकसभा मतदारसंघामधला शिवसेनेचा उमेदवार म्हणून विजय करंजकर यांच्याकडे बघितलं जाते, परंतु त्यांच्यापेक्षा देखील अधिक कोणी सक्षम उमेदवार आहे का या दृष्टीने देखील संजय राऊत पुढील 2 दिवस चाचपणी करणार आहेत। धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।